माझे नाव सुदर्शन रामदास जाधव. मी आता 4थी शिकत होतो. मी आज तुम्हाला एक गोष्ट म्हणतो. गोष्टीचे नाव आहे माकडाची युक्ती. एका काळी एक माकड व एक मगरमच्छ राहत होता. मगरमच्छ म्हातारा होता म्हणून त्याला काही शिकार करता येत नव्हता. म्हणून माकड त्याला दररोज जांभळं तोडून झाडावर चढायचा व त्याच्या पत्नीसाठी काही घेऊन जाय म्हणून त्याच्याकडे काय बांधून द्यायचा. एका दिवशी त्या मगरमच्छाची पत्नी म्हणली, तुम्ही हे जांभळं दररोज कुठून आणता? मगरमच्छ म्हणाला, माझा एक दोस्त आहे माकड, तो मला दररोज जांभळं खायला देतो. मी तुझ्यासाठी काही घेऊन येतो. तिच्या पत्नीला वाटलं, हे माकड दररोज जांभळं खाते तर याचा देह किती गोड असेल. म्हणून नाही की मगरमच्छाची पत्नी म्हणाली मगरमच्छाला, मला एक बिमारी झाली आहे. जांभूळ खाणाऱ्या माकडाचं हृदय खाल्ल्याशिवाय नीट होत नाही. म्हणजे मगरमच्छ गेला त्या माकडाकडे. त्याला म्हणला, चल माझ्या घरी दावत ठेवली तुझ्यासाठी. त्याला घेऊन गेला. अर्ध्या वाटत म्हणाला त्याला, माझ्या बायकोला बिमारी झाली आहे, तो काळीच खाल्यावर नीट होती बिमारी. म्हणजे माकड म्हणाला, अरे मी तर काळीच माझं झाडावर घेऊन आलो, आधी तरी सांगावं की नाही. मग नाही तो माकड मगरमच्छ आणि ते परत निघाले. झाडावर गेला माकड काळी घेऊन येतो म्हणून. मग नाही की माकड म्हणाला त्याला, अरे मूर्खा, काळी कुठे झाडावर काढून ठेवता येते का?